नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथेचे वाचन करत आहे. आज मी सुप्रिया मंत्री. माझ्या कथेचे नाव आहे वित्तहानीची हेटाळणी. आता कथा वाचण्यापूर्वी मी थोडेसे या कथेविषयी सांगते की साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात 9 फेब्रुवारी 1933 रोजी ही कथा लिहायला सुरुवात केली. 13 फेब्रुवारी 1933 रोजी या कथेचे संपूर्ण लिखाण झाले. तसेच 9 फेब्रुवारी 1933 रोजी प्रारंभ तर झालाच, परंतु इसवी सन 1953 साली या पुस्तकावर आधारित श्यामची आई हा चित्रपट प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित झळकला. आता मी या कथेचे वाचन करीत आहे. श्यामने सुरुवात केली. आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते वडिलांनी पहिल्यानेच यातील 1-2 मोठी शेते विकली असावी, तर बहुतेक सारे कर्ज वाढता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेत भात राहिले असते. परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील, आमचे आजोबा आमच्या घरी आले. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. आमच्या वडिलांना 4 गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते. वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहार चतुर, हिशोबी व धोरणी होते. परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही. सारी अक्कल आपण जणू घेऊनच आलो आहोत असे तो मानत असतो. नानांचा स्वभाव थोडा असाच होता. माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती. आई घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले. नानांनी सुरुवात केली व म्हणाले, हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचे सांगायला आलो आहे. मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचवले होते, परंतु तुम्ही जे मनावर घेतले नाही. परंतु आता गळ्याशी आले आहे. आता सावध झाले पाहिजे. तुम्ही आपली शेत जमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमाने घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे. देणे वाढत चालले आहे. याने सर्वनाश होईल. माझे ऐका. परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरुषाला सारेच सल्ला देण्यासाठी येत आहेत. दरिद्री माणसाला काही समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे. तुम्हाला पाजर फुटायला नकोत. वडील अपरौधिक बोलले होते. भाऊ माझ्याने राहवले नाही म्हणून मी आलो. पोट तिडीक आहे म्हणून मी आलो. माझे आतडे येथे अडकले आहे म्हणून मी आलो. पोटची पोर तुम्हाला दिली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडे शेत भात घरदार या गावात राहावे. या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत, देशेधडीस लागू नयेत म्हणून मी आलो. लवकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीने मोल जातो. ते तुमचे पायरे शेत 1500 रुपयात तो विसापूरवाला घेत आहे. देऊन टाका. उद्या दर येणार नाही. मारवाडी वारत येईल. नानांनी हृदय ओतून सांगितले. नाना, पायरे शेत कसे विकायचे? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढविले, मोठे केले. मोठमोठ्या धुंडी उरसफोड करून फोडल्या. कातळात सुरुंग लावले व भात जमीन तयार केली. 10 माणसांचे शेत 3 खंडीचे केले. तेथे विहीर खणली. पायरे म्हणे विका.
पायरे शेतावर पोरांचा किती लोभ. मुले शनिवारी रविवारी लहानपणी शेतावरच राहायची. येथेच वांग्याचे भरीत व भात दुर्वांच्या आजीबरोबर खायची. तेथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली, किती त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध. जमीन सुद्धा कशी आहे, सोने पिकेल तेथे अशी जमीन आहे. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे. वाडवडिलांच्या भातीत भर घालविता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला. जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकणार नाही. काळजाचा तुकडा का कुठे कापता येतो. आपलीच जमीन आपल्याच हातांनी विकायची. आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप, आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप, तसेच जमीन विकणे ही पाप. जमीन म्हणजे आईच आहे. तिच्या धान्यावर आम्ही पोचलो. वडील बोलले, भाऊ, मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नसते. बोलाचीच कढी बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते. जमीन म्हणे आई कशी विकायची. दुसऱ्याची विकत घेता येते का, लुबाडता येते का. त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई. मला नका नीती सांगण्याचा आव आणू. एकेवेळी तुम्ही दुसऱ्यावर शेतवर जप्ती नेत असा, लिलावे करीत असा, या आया हिरवून आणीत असा. जमीन विकत घेतात, व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली, रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा शेत घेता येतील जमीन विकत. ही जमीन नाही तर दुसरी, परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा, राखणार कशा. जप्तीची दवंडी पिटवतील, पोलीस येतील, लिलाव होतील, घराला कुलपे ठोकतील, सारी शोभा होईल. म्हणजे मग बरे की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे, अब्रू सांभाळणे, झाकली मूग ठेवणे हे बरे. नानांनी विचारले. माझे अब्रूचे मी पाहून घेईन. माझी अब्रू म्हणजे तुम्हीच नाही ना, भाऊ म्हणाले. माझीही आहे म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटतं. लोक म्हणतील अमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती आली. तुमच्या अब्रूत माझीही अब्रू आहे. माझ्या मुलीची अब्रू ती माझीच. जरा विचार करा. आपलाच हेका मूर्खासारखा धरणे चांगले नाही. नाना म्हणाले. मूर्ख म्हणा, काही म्हणा, तुम्हाला व जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्याची संधी आहे व अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा, भाऊ म्हणाले. म्हणजेच म्हटल्याशिवाय राहीन की काय. मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली, हुंडा दिला. मुलीचा संसार व्हावा म्हणून दिला. तिच्या अब्रूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी. तुम्ही सरदार ना, हेच का सरदार. न बायकोच्या अंगावर फुटका मणी, ना धड ल्यायला ना खायला, हेच का सरदार. दारात सावकाराचे धरणेकरी आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहेत, हेच का सरदार. नाही नीट घरदार, नाही काही, म्हणे आम्ही सरदार. केवढी ऐट होती. 30 वर्ष संसार केलात का धन घालवलीत. पैची अक्कल नाही मिळवलीत. साऱ्यांनी तुम्हाला फसवले व हकलून दिले. डोळे उघडा थोडे. सरदार भिकाऱ्याची लक्षणे आणि म्हणे आम्ही सरदार. अरे बोवा, स्वतःला अक्कल नाही तर दुसरे सांगतो ते तरी ऐकावे, तेही नाही. हा काय चावटपणा चालवला आहे. या गाढवाला काय म्हणावे. भाऊ, हा गाढवपणा आता पुरे झाला. मी सांगतो तसे करा, असे नाना बोलत आहे. तो घरातून आई तिथे आली. ती बोलणी घरात आईला ऐकवत ना तरी मोठ्या कष्टाने ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली, नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात. तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत. आता वाटेल ते बोलू नका. सारे जण खडे मारतात म्हणून तुम्हीही मारू नयेत. नाना, तुमच्या मुलीची पुण्याई कमी म्हणून या घराला अवकळा आली, वाईट दिवस आले. तुमचीच मुलगी या घरात येण्यापूर्वी त्यांचे सोनासारखे चालले होते. त्यांची सरदारकी कशाला काढता. स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असे म्हणा. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रूने दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईनेच. मी अभागी आहे, तुमची मुलगी अभागी आहे. त्याचेच जमीन विकत नाहीत.
तर नाही काय व्हायचे ते होईल, परंतु मन दुखू नका. होणारे होऊन जाते, परंतु मनेत मात्र दुखावली जातात, दुखावली राहतात. नाना, फुटलेले मोती सांडता येत नाही. मी वाईट झाली की जोडता येत नाही. मने वाईट झाली की जोडता येत नाही. त्याचे मन दुखवू नका. माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही? कसेही असले तरी ते माझे पती आहेत. आमचे काय व्हायचे असेल ते हो. ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे. मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते? देवाला सारे कळत आहे. बुद्धी देणारा तोच आहे. नाना, उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका. मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या. 2 गोड शब्द बोलावयास या. तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या. बाकी काही नको. शिव्या नको. नाना, बोलते त्याची क्षमा करा. सरदार घराणे, नाना नव्हते का सरदार घराणे? सारा गाव मान देत होता. तुम्ही नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात. यावर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल. झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल. नाना, रागवू नका. मी तुमच्या पाया पडते. आमचे जसे व्हायचे असेल तसे होऊ, परंतु यापुढे तुम्ही कधी यांना टोचून नका बोलू. माझे एवढेच म्हणणे आहे, मागणे आहे. असे म्हणून आई खरोखरीच नानांचे पाय धरावयास गेली. बयो, उठ. तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवाडात पाय टाकणार नाही. समजलीस? माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे? नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नका. त्रागा करू नका. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी. मला सासऱ्यांकडे पाहिले पाहिजे. मला तुम्ही हवे आहेत आणि तेही हवे आहेत. नाना, आम्हाला भाग्य सोडून गेले, भाऊबंद सोडून गेले. तुम्हीही सोडून जाणार का? नाना, तुम्ही येत जा. प्रेमाने आम्हाला भेटावेस येत जा. बयोकडे येत जा. तुमच्या याल ना? आईचा गळा दाटून आला. नाही, मी आता येणार नाही. जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा, असे म्हणत नाना निघून गेले. नाना, तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओठाचा शब्द तुम्हाला प्रिय ना? गेले काय करायचे? जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का? म्हणजे शांत वाटेल. आई वडिलांना म्हणाली. या कपाळकरंड्याच्या कपाळाला तेल कशाला? तू तिकडे आज जा. मला एकटाच पडू दे. वडील त्राग्याने बोलले. गरीब बिचारी आई. ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरून सावरून ती गेली. कोठे गेली? कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळस देवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवड वृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता. आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. हे ऋण तिला रडवत होते. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवित होते. आमची आई पुस्तकातील वित्तहानीची हेटाळणी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी सुप्रिया मंत्री तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.